महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, माता भीमाईचा, माता जिजाऊचा, माता सावित्रीमाईचा। रेखाताई म्हैसाळ यांनी असं भीमाई रमाई आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण घराण्याविषयी जे मार्मिक आणि कळवळीचं आव्हान केलं, हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांचं ज्ञान आहे, शिक्षण दिलं म्हणून ह्या महिला चांगल्या प्रकारे तुम्हाला ज्ञान शिकवतात। म्हणून बाबासाहेबांना शिक्षणाला खूप भर दिला आहे। तुमच्यासारख्या महिला आहेत, 35 वर्षाच्या असतील पण किती ज्ञानी आहे, डॉक्टर पदी आहे, उच्च शिक्षित आहे आणि हे तुम्हाला ज्ञान शिक्षण मिळतं। म्हणून असं प्रत्येकानं शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे, प्रत्येकानं आपलं कार्य केलं पाहिजे। ज्या समाजात तुम्ही जन्माला आले त्या समाजापेक्षा मोठे नाही, समाज तुमच्यापेक्षा मोठा आहे असे बाबासाहेब म्हणत असत। आणि बाबाने 100 वर्ष जगण्यापेक्षा, मेंढीसारखं जीवन जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारखं ढळकन जीवन जगा, मेंढ्यासारखं राहू नका, म्हणून स्वाभिमान जगा असं बाबासाहेब म्हणाले। म्हणून हे शिक्षण हे वाघीचं दूध आहे, तो जो प्राशन करेल तो गुरुगुरुशाह राहत नाही, हे बाबासाहेबांचं वाक्य आहे। म्हणून बंधूंनो आणि भगिनींनो, हे फक्त आपण संघटित केलं पाहिजे, म्हणून एकीने राहिलं पाहिजे। ही संघटना होत आहे, या संघटनेचं फळ आपल्याला दिसलं पाहिजे। म्हणून भारतीय बौद्ध महासभा, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध सभा ही आपला पांढरा कपडा आहे, स्वच्छ, कधी डाग लागू नये, अशा आपल्या शरीरात डाग लागू नये अशा प्रकारचं वर्तन केलं पाहिजे अशी भारतीय बौद्ध महासभा 24 शिबिर करते। बालसंस्कार बाल शिबिर असून खूप अशी शिबिर आहे, माणूस घडवतं, बुद्ध विहार आहे, माणसे घडवण्याचा कारखाना आहे असे बाबासाहेब म्हणत असते। आणि दर रविवारी सहकुटुंब सहपरिवारासह बुद्ध विहारात गेलो पाहिजे। बुद्ध विहार हे ज्ञानपीठ आहे। मातीपासून मडकं तयार करतो, आकार देतो, थापडतो, साखर तयार करतो आणि त्या प्रकारचं हे बुद्ध विहार चांगल्या प्रकारे घडवतं। म्हणून आपण त्रिशरण पंचशीलचं पालन केलं पाहिजे, अष्टशीलचं पालन केलं पाहिजे, दशीचं पालन केलं पाहिजे, साम्य दीक्षा घेतली पाहिजे, प्रत्येकानं आपलं कार्य केलं पाहिजे। हे ऋण आहे, समाजाचं ऋण आहे। बाबासाहेब म्हणे मी 32-36 डिग्र्या कमवल्या पण मी मोठा नाही, माझा समाज मोठा आहे, मला काहीतरी शिकलं पाहिजे। अगर अंबानी शिकलं पाहिजे, मी बॅरिस्टर असताना मला हॉटेल मालक म्हणतो बॅरिस्टर महार आंबेडकरांना महाकारुणिक अरहत सम्यक संबुद्ध त्यांचा सद्धम्म आणि त्या सद्धम्माचा अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा अखिल भारतीय भिक्खू संघ यांना त्रिवार अभिवादन करतो। भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रकांड पंडित परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागाची धगधगती ज्योत की ज्यांचा आज आपण या ठिकाणी म्हणजे एक जयंती साजरी करतो आहोत, तर त्या त्यागमूर्ती रमाई माता सावित्रीबाई फुले भीमाई रमाई आंबेडकरी महिला संघटनाच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला, काय सांगणार सर? यस, भारतीय बौद्ध महासभेअंतर्गत भीमाई रमाई आंबेडकर महिला संघटनाच्या द्वारे आजचा जो 128 रमाईच्या जयंतीनिमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे।
कार्यक्रमाचा उद्देश हा होता की रमाईचा जो त्याग आहे त्या त्यागाची कल्पना जनतेला तर आहेच, आंबेडकरी जनतेला तर आहेच, परंतु हे संघटना जे स्थापन केलं त्या संघटनेच्या द्वारे महिलाच्या उत्थानाचे कामं केली पाहिजेत असा आमचा उद्देश होता. आंबेडकरी विचारांच्या महिला आहे आज फार अग्रेसर आहेत. वैचारिक लेवलवर आम्ही तर असं म्हणू की आर्थिक लेवलवर सुद्धा काही ठिकाणी त्या महिला सक्षम आहेत. त्यांनी रमाईचा आदर्श समोर ठेवून आज जीवनामध्ये वाटचाल करत आहे आणि त्या वाटचालीमध्ये रमाई, भीमाई, रमाई आणि आंबेडकरी विचार हे सर्वात महत्त्वाचे आहे. काही ठिकाणी आमच्या महिलांमध्ये गव्हर्नमेंटतर्फे जे काही आर्थिक योगदान द्यायला पाहिजे ते आर्थिक योगदान सध्याच्या गव्हर्नमेंटमधनं येत नाही. ते आमची एक खंत आहे. कुंभमेळ्याला हजारो कोटी रुपये दान देणारे लोक या मागासवर्गीय महिलांना गव्हर्नमेंटच्या फंडातून काही दान देत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहे. ज्या ठिकाणी SC ST साठी जो फंड ह्या गव्हर्नमेंटनं निर्माण केलेला तो फंडसुद्धा डायव्हर्ट केला जातो अशी परिस्थिती या देशामध्ये आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत होतं की माझा समाज हा शासनकर्ती जमात झाली पाहिजे, इथली प्रस्थापित मंडळी ह्या विचाराला शह देण्याचं काम करत आहेत. तर ह्या संघटनेद्वारे जी महिला संघटना आज आपण स्थापन केलेली आहे संघटनेच्या द्वारे आम्ही असे प्रश्न उपस्थित करून गव्हर्नमेंटला त्याचा जाब विचारू की तुम्ही इतर समाजाच्या लोकांना एवढा अमाप फंड देता, त्यातला जो फंड आहे तो फंड आमच्या महिलांच्या उत्थानासाठी तुम्ही देणं ही काळाची गरज आहे. आणि तो फंड याच्यासाठी द्यावा की बाबासाहेबाच्या ह्या कर्तृत्वाला रमाईची मोठी साथ होती आणि त्या रमाईच्या साथीमुळे बाबासाहेब हे मोठे विद्वान कर्तृत्ववान नेते ह्या देशामध्ये जन्माला आले. आणि इतकेच नव्हे तर बाबासाहेबांना जे सिम्बॉल ऑफ नॉलेज जे दिलं गेलं त्या सिम्बॉल ऑफ नॉलेजमध्ये सुद्धा रमाईचं मोठं योगदान होतं. आणि त्या योगदान असल्यामुळेच बाबासाहेब आपल्या जीवनामध्ये 32 डिग्र्या घेऊ शकले की जे आपल्या देशामध्ये कोणीच नाही घेतले. मी नेहमी म्हणतो ह्या देशातल्या लोकांना इतर लोकांना कोणालाही सिम्बॉल ऑफ नॉलेज ही पदवी मिळालेली नाही, परंतु भारतातले एकमेव बाबासाहेब होऊन गेले की ज्यांना इतर देशांनी इंग्लंडनी सिम्बॉल ऑफ नॉलेज पदवी देऊन त्यांचा जगामध्ये मोठा गौरव केलेला आहे. आणि त्या गौरवामध्ये रमाईचं मोठं योगदान आहे. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण समाज बांधवांना, उपासकांना काय संदेश देणार सर? समाज बांधवांना हीच विनंती आहे की जसं मी बोललो की बुद्ध आणि धम्मामध्ये लिहिलेलं आहे स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून तुम्ही आपल्या स्त्रियांना हे मान सन्मानाची जागा द्या, त्यांना शिक्षण द्या, शिक्षण देऊन त्यांना मेन स्ट्रीममध्ये आणा. आणि मेन स्ट्रीम आणल्यानंतर तुमचा समाज हा कसा प्रगतीपथावर नेता येईल याचा प्रयत्न करावा. 70 वर्षानंतर आज आपल्या शहरामध्ये जागतिक धम्म परिषदेचं आयोजन केलं जात आहे, याबद्दल काय सांगाल सर? त्या जागतिक धम्म परिषदेमध्ये मी सुद्धा एक उपाध्यक्ष आहे. काय आवाहन करणार तुम्ही उपासकांना? जागतिक उपासकांना एवढंच आवाहन करणार की ही जागतिक धम्म परिषदेमध्ये बाहेर देशातले बरेचसे भिक्खुगण येत आहे. तर त्या जागतिक धम्म परिषदेमध्ये जो संदेश देण्यात येईल, तथागत गौतम बुद्धांचा जो संदेश देण्यात येईल, तो संदेश आपण जीवनामध्ये पाळावा आणि त्या संदेशाचे जगामध्ये
आज आपण जर पाहतो ते ईस्टर्न कंट्रीज जे आहेत ते ईस्टर्न कंट्री भारतापेक्षा जास्त प्रगल्भ आहेत. ते केवळ बौद्ध तत्त्वज्ञानामुळे. आणि आपल्या देशामध्ये बौद्ध तत्त्वज्ञान हे पाहिजे त्या पर्सेंटेजमध्ये ह्या अंमलात आणत नाही. आज आपण जपानची जर प्रगती पाहिली तर जपान छोटं राष्ट्र असताना भारतापेक्षा अग्रेसर आहे. थायलंड राष्ट्र पाहत असता आपल्यापेक्षा अग्रेसर आहे. तर भारताने तथागत गौतम बुद्धाची फिलॉसॉफी आत्मसात करून जगामध्ये भारताचं नाव उज्ज्वल करावं. फक्त तथागताच्या मूर्त्या जगामध्ये नेऊन भारताचं नाव उज्ज्वल होत नाही, तर भारताला तथागताच्या तत्त्वज्ञानाची जरूरत आहे, जेणेकरून जगामध्ये भारत उज्ज्वल होईल. आपलं नाव सर? ॲडव्होकेट SR बोर्दळे, मुंबई हायकोर्ट, बेंच ॲट औरंगाबाद. आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगा. सगळ्यांना जय भीम. आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, भीमाई रमाई महिलांचं संघटन या शीर्षकाखाली आजचा हा कार्यक्रम आहे. याची कल्पना ॲडव्होकेट SR बोर्दळे सर आणि इथे एक सागरी बाबा होते, त्यांच्या कल्पनेतून ही आलेली एक चांगली बाब आहे. याचं कारण असं आहे की आज या भारतामध्ये जो काही एक विषमतेचं वारं सुरू आहे त्याला जर अडवायचं असेल तर महिलांची सकारात्मक संघटना असली पाहिजे. दुसरं असं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या अनुषंगाने आणि केवळ महिलांच्याच नाही तर समस्त भारतीयांच्या अनुषंगाने खूप मोठं काम केलेलं आहे. या कामाला पुढे न्यायचं असेल, या कामाला सकारात्मक पद्धतीने पुढे न्यायचं असेल तर प्रत्येकाला त्याची जबाबदारी उचलता आली पाहिजे. त्यांनी जो भारतामध्ये लुप्त होत जाणारा बौद्ध धम्म होता तो इथलाच बौद्ध धम्म हा सगळ्या समस्त अगदी लाखो अनुयायांच्या समवेत स्वीकारला, त्यांनाही ती दीक्षा दिली. ही सगळ्यात मोठी घटना होती आणि त्या अनुषंगाने भारतीय बौद्ध महासभाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निर्मिती होती. त्या भारतीय बौद्ध महासभेच्या एका स्त्री संघटनेच्या अनुषंगाने त्यातला एक भाग ही स्त्री संघटना आहे, त्याच्या अनुषंगाने हे काम या ठिकाणी आदरणीय बोर्दळे साहेबांच्या मार्गदर्शनात होणार आहे. ही एक अत्यंत स्तुत्य भाग आहे. त्याचा एक भाग म्हणून आजचा या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपलं नाव सर? डॉक्टर रेखा मेश्राम, रमाई मासिकाची मी संपादक. येथे न साजेवा जैना हो तुम्हें जय मंगलम. नाथी में शरणम आयम धम्मो में शरणम वरम. येथे न साजेवा जैना हो तुम्हें जय मंगलम. नाथी में शरणम आयम संघो में शरणम वरम. येथे न साजेवा जैना हो तुम्हें जय मंगल. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय. साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि.